हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थनियोजन यामधील प्रत्येकी 2 गुणांचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजनमधील 1 गुणांचे प्रश्न ऑलमोस्ट सगळे पाहिलेले आहेत. बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण 2-3 व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. तर आज आपण 2 गुणांचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आजचा बघा पहिला प्रश्न दिलेला आहे 2 गुणांसाठी. नाशिकहून नागपूरला कुरिअर पाठवण्यासाठी रुपये 550 आकारले गेले. टॅक्स इनव्हॉइसमध्ये करपात्र किंमत रुपये 500 आणि रुपये 45 CGST व SGST दर्शवण्यात आला आहे. यावरून GSTचा दर काढा. बरोबर, आपल्याला GSTचा दर काढायला सांगितला. मग आपल्याला इथं GST दिलेले आहे का? GSTचा दर काढायचा आहे आपल्याला. अगोदर काय काढून घ्यावे लागेल? GST. आणि त्यासाठी काय आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. GSTचा फॉर्म्युला काय आहे? GST बरोबर CGST प्लस SGST. किती दिलेला आहे? रुपये 45. CGST व SGST दर्शवण्यात आले आहे. बरोबर, त्यांनी तिथं दिलेली आहे त्याची किंमत. मग CGST किती आहे? 45. SGST पण त्यांनी काय मेन्शन केले? 45. बरोबर. का तर बघा, रुपये 45 CGST व SGST दर्शवण्यात आला आहे म्हणजे त्याची पण किंमत, SGSTची किंमत पण 45 आणि CGSTची किंमत पण 45. म्हणून आपण GST 45 प्लस 45 किती येतात? 90. आपली GST आपल्याला काय मिळाली? 90. बरोबर. मग आता GSTचा ॲक्च्युअल फॉर्म्युला म्हणून लिहून घेऊ. GSTचा दर बरोबर काय आहे? GST. बघा, GST काढायचा फॉर्म्युला आणि GSTचा दर काढायचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र वेगवेगळं आहे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. GST आणि GSTचा दर दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. बघा, GSTचा दर काढायचा फॉर्म्युला आहे GST भागिले करपात्र किंमत. ज्या अर्थनियोजनवर आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळे फॉर्म्युले आणि महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते सगळं लिहून दिलेलं आहे. ज्यांनी कोणी लिहिलं किंवा जो व्हिडिओ पाहिला त्यांना समजलं असेल. बघा, GST आपण आता या फॉर्म्युलासाठीच आपल्याला GST लागत होता म्हणून आपण सुरुवातीला GST काढून घेतला. GST काय आलेला आहे आपला? 90. आणि प्रश्नामध्ये बघा, करपात्र किंमत किती दिली आहे? कुरिअर पाठवण्यासाठी रुपये 590 आकारले गेले. टॅक्स इनव्हॉइसमध्ये करपात्र किंमत किती आहे? 500 रुपये. करपात्र किंमत 500 गुणिले 100. बघा, कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी हे 2 शून्य आहेत, ते हे 2 शून्य आपण कॅन्सल करूयात. बरोबर. हे 2 गेले तर मग किती राहतात बघा? 5ने 90ला भाग द्यायचा. 5 एके 5, 5 एके 5, 9तून 5 गेल्या 4, 5 8 जा 40 म्हणजे 85 40. किती येतं उत्तर? 18. त्याचं उत्तर. GSTचा दर किती आला? 18%. दर हा नेहमी टक्केवारीमध्ये मेन्शन केला जातो म्हणून खाली एक सेंटेन्स लिहायचं. आकारण्यात आलेला GSTचा दर 18% आहे. बघा, अशा पद्धतीने सेंटेन्स लिहायचं. या सेंटेन्सलाही मार्क असतो अर्धा. ज्यांना कुणाला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत त्यांनी हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तरच आपल्याला तिथे आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस असतात. गणितामध्ये अक्षर तुम्ही कसं लिहिता ते म्हणजे मायने नाही म्हणजे ते कन्सिडर नाही केलं जात. पण तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे आणि ते कशा पद्धतीने लिहिलं आहे त्याचं निरीक्षण केलं जातं, पाहिलं जातं. त्यामुळे ज्यांना मार्क पाडायचे, आणि गणित हा एकच असा विषय आहे की त्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पूर्ण वाक्यातलं उत्तर लिहायचं. जे उत्तर आलेलं आहे ते 18%. इथं सोडून नाही द्यायचं उत्तर आलं म्हणजे. आकारण्यात आलेला पूर्ण जे विचारलेलं आहे
ते शब्दात लिहायचं. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. एका दुकानदाराने गिऱ्हाईकास 5,000 किमतीचा मिक्सर 5% सूट देऊन विकला, तर त्या मिक्सरची, इथं मिक्सर आहे मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे कारण लिहायचं राहिलं होतं माझं. त्या मिक्सरची करपात्र किंमत काढा. करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण काय आहे, अगोदर प्रश्न दिला आहे, मग आपण काय करतो, अगोदर दिलेल्या गोष्टी लिहून घेतो, बरोबर. मग खरेदी किंमत काय आहे त्याची, मिक्सरची खरेदी किंमत, किंवा तुम्ही मिक्सरची खरेदी किंमत असंही लिहू शकता. खरेदी किंमत किती आहे, 5,000 रुपये. 5,000 रुपये. त्याच्यावर किती टक्के सूट दिली आहे त्या दुकानदाराने, किमतीवर 5% सूट. किमतीवर 5% सूट. आता 5% सूट दिली म्हणजेच कसं काढणार आपण, मिळालेली सूट 5% सूट दिली किमतीवर, म्हणजेच काय करणार आपण, 5,000 जी खरेदी किंमत आहे ती गुणिले 5% सूट म्हणजेच 5/100 असं लिहायचं. मग आता बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 शून्य, हे 2 शून्य, ह्यातले 2 शून्य घालवून टाका. 5 25 आणि हा त्याच्या पुढे 1 शून्य. किती रुपये त्याला सूट मिळाली, 5,000वर किती टक्के रुपये सूट मिळाली, 250 रुपये. 5% म्हणजेच 250 रुपये त्याला 5,000ची मधून सूट मिळाली. मग ते ॲक्च्युअल प्रोडक्ट त्याला कितीला पडलं हे पण काढायचं ना आपल्याला. करपात्र किंमत काढा. मग करपात्र किंमत कशी काढणार तुम्ही, करपात्र किंमत बरोबर किती आहे, खरेदीची किंमत 5,000 वजा त्याला सूट किती दिली दुकानदाराने, 250. 5% म्हणजेच काय केलं आहे, 250 रुपये सूट मिळाली. मग आता ही किती राहतात बघा, 250 आहे. 5,000तून 250 गेले तर काय करणार राहणार, 4,750 रुपये. मग त्याची म्हणून खाली लिहा म्हणून मिक्सरची करपात्र किंमत 4,750 रुपये, बरोबर. त्यांनी काय विचारलं, करपात्र किंमत. आपण काय केलं, जी खरेदी किंमत आहे ती लिहिली. त्यानंतर त्याच्यावर किती टक्के सूट दिली, 5%. 5% सूट म्हणजेच ॲक्च्युअल किती रक्कम त्याला सूट दिली म्हणून ते काढलं. 5%चे आपण काय केलं, त्याला 5ने डिवाइड बाय 100 केलं, बरोबर. खरेदी किंमत गुणिले 5/100 केलं. मग 250 रुपये आलं, त्याला 250 रुपये सूट मिळाले. किती रक्कममधून, 5,000मधून त्याला 250 रुपये सूट मिळाली, म्हणजेच किती, 4,750 रुपयाला तो त्याला मिक्सर पडला, बरोबर. मग त्याची किंमत 4,750 असं फुल सेंटेन्समध्ये खाली उत्तर लिहायचं. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी 2 मार्काचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी 10वीला विद्यार्थी आहेत त्यांच्या मित्र नातेवाईक कोणी असेल त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. सो थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.